जनावर जे पाळीव प्राणी इथे आढळून येत आहे ते चक्क अन्नाविना पाण्याविना दूषित पाण्यामुळे चारा न मिळाल्यामुळे अक्षरशः त्यांना मरण पत्करावे लागत आहे। ज्यासाठी त्या व्यक्तीची नेमणूक केली तो व्यक्ती इथे हजर राहतो तरी का, या गोष्टीची नगरपालिका तपासणी तरी करतो का, हा मोठा प्रश्न आहे। अर्ध्या घंट्यापासून या वासराला आम्ही उठवायचा प्रयत्न करायलो, पण हे वासरू उठत नाही आहे। किती भयावह बाब म्हणावी। अरे मरते की काय रे, हे भाई, अरे बंद कर। माणुसकी एवढीही खालच्या थराला जाऊ शकते असं वाटलं नव्हतं। शेवटी अधिकारी असले तरी ते शेवटी एक मनुष्य आहे, मानव आहे, त्यांनाही जीव आहे असं आम्हाला वाटलं होतं। परंतु ते मनुष्य नसून एक राक्षसी प्रवृत्तीमधले अधिकारी पुसद शहरातील नगरपालिका ज्या विभागामध्ये कार्यरत आहे आणि त्याचं प्रत्यय सद्यस्थितीमध्ये आपल्या चॅनल मार्फत आपण उघडकीस आणत आहे। नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो। नगरपालिकेमार्फत आपल्या पुसद शहरामध्ये कोंडवाडा हा चालवला जातो। कोंडवाड्यामध्ये जे पुसद शहरामध्ये जनावर हे फिरतात, वावरतात किंवा इतरत्र आपणास दिसतात, नगरपालिकेचं हे कर्तव्य आहे की त्या जनावरांना पकडून कोंडवाड्यामध्ये ठेवणे, त्यांचे पालन पोषण करणे आणि जर ते मालकाचे असेल तर त्यांना योग्य दंड लावून ते परत करणे। परंतु आपल्या पुसद शहरामध्ये जी नगरपालिका आहे त्यामध्ये जे अधिकारी वर्ग वास्तव्यास आहे किंवा कार्यरत आहे त्यांनी चक्क राक्षसी प्रवृत्तीही अंगीकारली आहे। आता तुम्ही म्हणाल हे कसं? ज्याप्रमाणे तुम्हाला म्हटलं, आपला जे कोंडवाडा आहे त्या ठिकाणी सद्यस्थितीमध्ये जे जनावर जे पाळीव प्राणी इथे आढळून येत आहे ते चक्क अन्नाविना पाण्याविना दूषित पाण्यामुळे चारा न मिळाल्यामुळे अक्षरशः त्यांना मरण पत्करावे लागत आहे। हीच बाब घेऊन आपले चॅनल सद्यस्थितीमध्ये आपल्या पुसद शहरातील जे नगरपालिकेमार्फत चालला जाणारा कोंडवाडा आहे तिथूनच आपण रात्रीचे 9:30 वाजता आपल्या समोर आलेलो आहे। सर्वप्रथम तुम्ही पूर्ण एक बॅक साइड पूर्ण दाखवून द्या, कशा प्रकारे अंधार आहे, कशा प्रकारे परिस्थिती आहे। जे कोंडवाडा आहे नक्कीच याला कोंडवाडा म्हणायला पाहिजे का? हा कोंडवाडा कमी आणि एक भुयार किंवा एक खंडर ज्यास आपण म्हणतो ते जास्त दिसत आहे। आता विषयावर येऊ। अतिशय दुःखद अशी बाब या ठिकाणी घडलेली आहे आणि उघडकीस आलेली आहे, परंतु अद्याप पावेतो ती बाब अधिकाऱ्यांपर्यंत, अधिकारी तर सोडा, जो व्यक्ती याची देखरेख करण्यासाठी नगरपालिका नेमणूक करतो त्या व्यक्तीलाही या घटनेने किंवा या घटनेचे काही घेणे देणे उरले नाही। आता त्या विषयाकडे सुद्धा येऊ। आता थोडक्यात खाली बसून जा। इथे आपण बघत आहे जे कोंडवाडा आहे, ज्याप्रमाणे म्हटलं अधिकारी हे अधिकारी कमी आणि राक्षसी प्रवृत्ती त्यांच्या अंगी ही मोठ्या प्रमाणावर भरल्या गेलेली आहे। ज्याप्रमाणे म्हटलं अन्न न मिळाल्यामुळे दूषित पाणी, योग्य वातावरण जे इथे असायला पाहिजे, लाईट नाही, कोणतीही सुखसुविधा नाही, स्वच्छता नाही, त्याचमुळे जे कोंडवाडा आहे त्या ठिकाणी एक जे वासरू होतं ते वासरू अक्षरशः मरण पावलेलं आहे। ही अतिशय भयावह बाब म्हणावी लागेल। एवढीही जी माणुसकी आहे ही खालच्या थराला जाऊ शकते असं वाटलं नव्हतं। तुम्हीच बघत आहे हे जे वासरू आहे हे मरण पावलेलं आहे, पूर्णतः कडक झालेलं आहे। जे वासरू आहे त्या वासराला अक्षरशः मोळे लागलेले आहे। यास जबाबदार कोण, यास कारणीभूत कोण? सर्वात पहिले हा जर प्रश्न आपण बघितला तर नगरपालिका प्रशासन जेवढे जबाबदार तेवढा जबाबदार या ठिकाणचा जो देखरेख करणारा व्यक्ती आहे तो सुद्धा आहे। शासनामार्फत त्याला मानधन तर भेटतंय, योग्य पगार तर भेटतंय, परंतु सुख सुविधा जी द्यायला पाहिजे, ज्यासाठी त्या व्यक्तीची नेमणूक केली तो व्यक्ती इथे हजर राहतो तरी का, या गोष्टीची नगरपालिका तपासणी तरी करतो का, हा मोठा प्रश्न आहे।
मुळात अशा कर्तव्य दक्षतेला काळीमा फासणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा जे कर्मचारी आहे त्यांना तात्काळ पदावरून निवृत्त केले पाहिजे. परंतु होतंय काय, अधिकाऱ्यांना त्यांचा आर्थिक मलिदा हा वेळेवर खायला मिळतो आणि हे कर्मचारी जे या पिल्लांना, या वासरांना, या जनावरांना जे गवत, जे चारा, जे पाण्यासाठी किंवा इतरही स्वच्छतेसाठी जो निधी येतो त्यामध्येही त्यांचा हा राक्षसी हात टाकण्याचा प्रयत्न करतात आणि टाकतात सुद्धा. आणि त्याचेच परिणाम सद्यस्थितीमध्ये आपण तुमच्या डोळ्याने तुम्ही स्वतः बघत आहे. आपण फक्त एक माध्यम आहे. एवढीही भयावह परिस्थिती आपल्या पुसद शहरातील कोंडवाड्याची असू शकते असं मला नव्हतं वाटलं. परंतु जेव्हा मला फोन आला तेव्हा अक्षरशः मलाही आश्चर्याचा धक्का बसला. 2 दिवस अंदाजे जवळपास 2 दिवस झाले हे जे वासरू आहे या ठिकाणी मरण पावलं. परंतु इथलचे जे निगराणी करणारा व्यक्ती आहे याची अद्यापर्यंत या ठिकाणी भेट सुद्धा नाही. ही खूप दुर्दैवाची बाब आहे. नेमकं तुम्हाला कोणत्या पदावर ठेवलं आणि तुम्हाला कशासाठी ठेवलं याचं तरी त्या व्यक्तीला भान आहे का किंवा जाण आहे का, हाही मोठा इथे उपस्थित प्रश्न होतो. हे तर झालं. थोडक्यात तुम्हाला परिस्थितीही दाखवतो. किती भयावह परिस्थिती हे या ठिकाणी आहे, उपस्थित आहे. तरीही कोणताही अधिकारी, पदाधिकारी किंवा जे नेमणूक केलेला व्यक्ती आहे त्याचेही या ठिकाणी लक्ष नाही. हा जोच कोंडवाडाचा आणखी भाग आहे तोही बघू. कोंडवाडा हा बराच मोठा आहे परंतु जी सुखसुविधा असायला पाहिजे ती शून्य आहे. थोडक्यात समोर येऊन जा. हेही बघू शकता हा कोंडवाड्याचाच भाग आहे. मी कोणत्याच दुसऱ्या ठिकाणी आलेलो नाही. जर जागा बघितली अतिशय भव्य दिव्य जागा इथे आपल्याला बघायला मिळते. परंतु सुखसुविधा शून्य. स्वच्छता तर बघा किती मोठी स्वच्छता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. मग हा नेमलेला कर्मचारी पगार तरी कशाचे घेतो हाही मोठा प्रश्न आहे. आणि नगरपालिका त्याला ठेवते तरी कसं हाही मोठा प्रश्न आहे. इथे उल्लेखनीय बाब अशी की आपण बघतो जे गौतस्कर असतात त्यांच्याशी झगडून जे गौमातेला वाचून कोंडवाड्यामध्ये आणलं जाते त्यांची काळजी घ्यावी या दृष्टिकोनातून त्यांना वाचवलं जाते. परंतु बघतो काय, कोंडवाड्यामध्येच जे गौवंश आहे ते चाऱ्याविना, चांगल्या पाण्याविना आणि अस्वच्छतेमुळे आपला दम तोडत आहे. आणखीही जे कोंडवाडाचा भाग आहे खूप मोठा आहे तोही दाखवणार. मला आशा आहे तुम्ही हा सर्व भाग बघाल आणि सर्व जे गौप्रेमी आहे त्यांना नक्की शेअर कराल. आणखीही आपण मागे जाण्याचा प्रयत्न करू. जो हा सर्व भाग आहे तोही आपण दाखवण्याचा प्रयत्न करू. कशा प्रकारे ही भोंगळ नगरपालिका, ज्याप्रमाणे म्हटलं राक्षसी भेषातली ही मानवी अधिकारी नगरपालिका आणि त्यांच्याचमुळे आज इथे आपल्या पुसद शहरातील कोंडवाड्यामध्ये एका जो वासराचा, एका जनावराचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आता जे आपण दूषित नाही, स्वच्छ पाण्याची सुविधा नगरपालिकेने कशा प्रकारे केलेली आहे तोही एक दाखवण्याचा प्रयत्न करू. अतिशय स्वच्छ. पुसदमध्ये यापेक्षा स्वच्छ पाणी आढळून येईल असं मला तरी वाटत नाही. आता तुम्हीच बघून घ्या, समोर या. बघून घ्या. अतिशय स्वच्छ, निर्मळ, नीटनेटके, जनावरांना पिण्यासाठी अतिशय योग्य अशा पाण्याची सुविधा या ठिकाणी नगरपालिका पुसद यांच्या मार्फत करण्यात आलेली आहे. एकदा पुन्हा दाखवून द्या. मी पुन्हा रिपीट करतो. नगरपालिकेमार्फत इथे आपल्या पुसद शहरातील कोंडवाड्यामध्ये अतिशय स्वच्छ, निर्मळ आणि जनावरांसाठी अतिशय पोषक अशा पाण्याची सुविधा नगरपालिका पुसद मार्फत करण्यात आलेली आहे.
आता यासाठी, या अधिकाऱ्यांसाठी तुमच्याकडे कोणता शब्द आहे तो तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा. अस्वच्छ पाणी असं तुम्ही बघितलंच. आणखी आपण लाईट्सची सुविधा बघून घेऊ. पुसद शहरातील सर्वात हायटेक जे लाईटची सुविधा नगरपालिकेने आपल्या कोंडवाड्यामध्येच केलेली आहे. बाकी ठिकाणी लावलेले हॅलोजन हे फक्त नावापुरते आहे बरं, हे समजून घ्या. काहीच वेळापूर्वी आपण बघितलं नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे, दुर्लक्षितपणामुळे, तेही जाऊ द्या, इथे नेमलेल्या जे कर्मचारी आहेत त्याच्या दुर्लक्षितपणामुळे किंवा आर्थिक मलिदा लाटण्याच्या त्याच्या भूमिकेमुळे एक जे वासरू आहे, एक जे जनावराचं बाळ आहे, ते अक्षरशः मरण पावलं आहे. जे काळजाला थरकाप ओढवणारी ही घटना आपल्या पुसद शहरामध्ये उघडकीस आलेली आहे. थरकाप यामुळे कोणालाही वाटले नसेल की कोंडवाडा ज्या ठिकाणी जनावरांना त्याची देखभाल करण्यासाठी आणलं जाते, ठेवलं जाते आणि तशा प्रकारे नगरपालिका ही कामही करते, परंतु त्याच ठिकाणी जर एका वासराचा मृत्यू होत असेल तर ही किती दुर्दैवाची बाब, ही किती भयावह बाब म्हणावी लागेल. हेही सर्वश्रुत आहे. तेही जाऊ द्या, आता जे जिवंत जनावर आहे, जिवंत वासरा आहे, त्यांच्याकडे तरी नगरपालिकेचं लक्ष आहे का, हा मोठा प्रश्न इथे उपस्थित होतो. तोही भाग आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करू. इथेच बघा, मी दुसरीकडे जात नाही, कोंडवाड्याचाच भाग आपल्या इथलचा. समोर येऊन जा. आता हे जे वासरू आहे, मे बी 1-2 वर्ष किंवा काही महिन्याने लहान मोठं जे मरण पावले ते वासरू आणि यांचा अंतर असेल, परंतु अंगावरचं मांस बघा, पोटभर खायला, अतिशय शुद्ध पाणी आणि सर्व जी सुविधा आहे अति उच्च प्रमाणात जी सुविधा मिळाल्यामुळे अंगावरचं जे मांस आहे, यानं जवळ आणखी समोर दाखवून देऊ आपण. बघा, मांस मावत नाही अंगावर. जे वासरू आहेत त्याच्या अंगावर मांस मावत नाही आहे. एवढी जी चांगली सुखसुविधा नगरपालिकेने कोंडवाड्यातील जनावरांना दिलेली आहे. आता हे जे वासरू आहे, या वासराला संडासही लागली असं इथलच्याच व्यक्तींमार्फत आम्हाला समजले आहे. तेही भाग तुम्ही बघू शकता. आणि आम्ही आलो तसं जवळपास अर्ध्या घंट्या पहिले आम्ही आलो आणि अर्ध्या घंट्यापासून या वासराला आम्ही उठवायचा प्रयत्न करायलो, पण हे वासरू उठत नाही आहे. किती भयावह बाब म्हणावी. अरे मरते की काय रे, हे भाई, अरे बंद कर. काहीच वेळापूर्वी आपण बघितलं हे जे वासराचं पिल्लू आहे, अक्षरशः जमिनीवर माझ्या हातावर त्याने त्याची मान टाकली होती. एवढी भयावह परिस्थिती, खायला चारा नाही, शुद्ध पाणी नाही, कोणत्याही प्रकारची सुविधा नाही. यामुळे अक्षरशः जे पुसदचा कोंडवाडा आहे तो मृत्यू वाडा किंवा मृत्यूचा खाना किंवा मृत्यूचे स्थळ अशा प्रकारचं या ठिकाणी भयावह सत्य उघडकीस येत आहे. जेव्हा मी या वासराला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला तेव्हा तो अक्षरशः उभा झाला. याहूनही तुम्ही त्याची परिस्थिती समजू शकता. जवळ या. पूर्ण शरीराची जी रचना आहे ते तुम्ही अक्षरशः जे अंगातले जे हाडं आहे, वासराच्या अंगातले हाडं पूर्ण बघू शकता कशा प्रकारे त्याची कंडिशन झालेली आहे. त्याला हालायचीही सूद नाही. तुम्ही बघा, हे बघा, जसं बसून होतं तसं बसून होतं आणि जसं उठवलं तसं ते हालतही नाही आहे. म्हणजे अंगात जी ताकद असायला पाहिजे ती ताकदही नाही आहे. कशी असेल हो, जेव्हा पोटात काही नसल तर ताकद तरी कुठून असेल. हेही इथं भयावह वास्तव आहे. आम्हाला असंही कळलं जे इथे कोंडवाड्याला लाईट नसल्यामुळे, कॅमेरे नसल्यामुळे आणि जी कोंडवाड्याची भिंत आहे, सुरक्षा भिंत, याची उंची योग्य नसल्यामुळे जे इथलचे जनावर आहे ते पळवल्या जात आहे. याकडे नगरपालिका, जे संबंधित इथलचा कर्मचारी आहे, याचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आता असंही बोललं जात आहे की इथलचा जो कर्मचारी आहे त्याचे आणि जे पळून येणारे व्यक्ती आहेत त्यांचे काही साटेलोटे आहे. मला नाही माहीत, पण बोलल्या जात आहे. आणि नगरपालिकेने याच्यावर लक्ष देणे गरजेचे आहे. तो कोणताही व्यक्ती असो. मला कोणत्याही व्यक्तीला टार्गेट करायचे नाही, मुळीच त्याने असा संदर्भ घेऊ नये. परंतु जर अशा प्रकारच्या जर घटना उघडकीस येत असेल तर साहेब, तुम्ही पदावर राहून तुमच्या पदाचा काहीही फायदा नाही. तुम्ही जेवढं पुण्य कमवत आहे त्याच्याहूनही जास्त तुमच्या वाट्याला काय येईल किंवा काय येत आहे सदर घटनेच्या माध्यमातून हे तुम्हीही समजू शकता.
आणि कोणताही व्यक्ती सहजरित्या समजू शकते. आता ह्या गोष्टी बोलायच्या नाही आहे, परंतु नगरपालिकेने जे काम करायला पाहिजे खरंच ते काम करत आहे का, त्याही गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या ठिकाणी मी एकटाच नाही, जे सर्व इथलचे रहिवासी आहे ते सर्व माझ्यासोबत आहे. कारण की त्यांना दिसत आहे इथलची परिस्थिती, इथलची भयावह अवस्था. ज्याप्रमाणे म्हटलं, जी सुरक्षा भिंत नाही, CCTV कॅमेरे नाही, पाण्याची सुविधा नाही, चाऱ्याची सुविधा नाही, कोणत्याही प्रकारची लाईटाची सुविधा नाही, स्वच्छता तर मुळीच नाही. या सर्व गोष्टींमुळे, विशेषतः अंधारी वस्तीमुळे, इथलच्या अंधारी भागामुळे अज्ञात व्यक्तीमार्फत जनावरांची पळवणूक म्हणजे त्यांना घेऊन जाण्याच्याही घटना घडताना किंवा घडल्या असल्याची आम्हाला माहिती मिळालेली आहे. या सर्वस्वी जबाबदार कुठेतरी अधिकारी वर्ग आणि इथे नेमलेला कर्मचारी वर्ग असल्याचं आम्हास दिसून येते. त्यामुळे या गोष्टींवर आळा घालणे तेवढेच गरजेचे आहे. आम्ही तर आमचं कार्य हे नक्कीच करू, परंतु तुम्ही कधी करणार? आजचा हा जो भाग आहे, सर्व गौप्रेमींना माझी विनंती आहे, हात जोडून विनंती आहे, तुम्ही हा जो भाग आहे शासनापर्यंत नक्कीच पोहोचवा. मी माझं कार्य केलं, जी परिस्थिती आहे, जी सिच्युएशन आहे या ठिकाणची दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मी माझा आवाज बुलंद करण्याचाही प्रयत्न केला, परंतु जी साथ तुमची मला हवी आहे. हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे, शासनापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. जी ॲक्च्युअल परिस्थिती आपल्या पुसद शहरातील कोंडवाडा आहे याची आहे, ही परिस्थिती शासनापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. समोरचाही भाग आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करू. जर इथलची परिस्थिती सुधारली नाही तर इथलच्या रहिवाशांचं असंही मत आहे, आम्ही आक्रमकपणे आमची भूमिका ठाम मांडू. नक्कीच त्यासोबत त्यांच्यासोबत आपले चॅनलही राहील. बघू नगरपालिका प्रशासन काय करते. अशाच प्रकारच्या बातम्यांकरिता बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद. धन्यवाद.